नमस्कार मित्रांनो, आज बघा ह्या वडगाव येथील आपले वकील सर आहेत उस्मानाबादचे. त्या ठिकाणी यांच्या शेतामध्ये डीपी बसवला होता. कारण हे पैसे जे भरवून करून जे डीपी आणलेला होता या शेतामध्ये, या विहिरीच्या साईडला ह्यांनी स्वतःचा डीपी घेतला होता. हे डीपी घेतल्यानंतर एक तर 2 महिने किंवा 2-2.5 महिने झाला असेल, किंवा 2.5 महिने बी झाले नसतील, किंवा महिना झाला असेल ही डीपी बसवून चालू करून. आता पावसाळ्याच्या पुढे चालू केलता. चालू केल्यानंतर अजून एक दोनदा पाणी सुद्धा गेलं नसेल. तुम्ही बघू शकता की डीपी उभा केलेला डीपी खाली पडलाय. पडल्यानंतर ना बघा, खाली उभा केलेला डीपी त्याच्यातून इथं मोडलाय. खाली जास्तीत जास्त रवलेला सुद्धा नाही. पण ह्या शेतकरी जे आहेत, त्या शेतकऱ्यांना आपण विचारू, कधी उभा केलाय, काय केला, आपण त्यांना 2 गोष्टी त्यांना विचारू. त्यांचं नाव विचारू, या शेती कोणाच्या नावावर आहे त्यांचं विचारू. या डीपी कोणामार्फत आला, स्वतः घेतलाय, त्याला उभा करायला कोणचं होतं, सरकारी होता का खाजगी आहे काय, ते आपण त्यांना विचारू. या सर, नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी अमरसिंह अविनाशराव देशमुख. आमच्या शेतात डीपी बसून 1 महिना झाला असेल, महिना ते 1.5 महिना झाला असेल. म्हणजे तुम्हाला तारीख वगैरे काय आहे का, म्हणजे कधी बसवला काय? हो, एप्रिल महिन्यात बसवला. एप्रिल महिन्यात बसवला का तुमचा? एप्रिल महिन्यात शेवट बसवलाय. ह्यांचं जे प्रशासन ज्या टायमाला ही डीपी बसवायला आलं होतं, त्या टायमाला ह्यांचं ट्रॅक्टर वगैरे होतं का होल पाडायचं? माणसावर होल घेतले, खड्डे घेतले माणसावर, फूट फूट ते 1.5 फूट आणि बसवून. तुम्ही हे डीपी बसवताना तुम्ही का बसू दिलं की असं ह्याच्यावर कसं आहे माहिती, ह्या ट्रॅक्टरवर होल पाडून मग बसवावं लागतो? नाही, आम्ही त्यांना सांगितलं होतं. 10 दिवस काम बंद होतं आमचं. 10 दिवस काम बंद होतं. लाईटनिंग अरेस्टर सुद्धा बसवले नव्हते. एल जे म्हणतो आपण, वरती वीज पडून डीपी वरती पडली तर ती ग्राउंडिंग व्हावी, त्यासाठी तेही बसवलेलं नव्हतं. आपण त्यासाठी काम 10 दिवस बंद ठेवलं होतं. त्यांनी अचानक येऊन बसवून गेले परत. अजून तिथं मीटरही बसवलेलं नाही. मीटर बसवायच्या आधीच डीपी पडलाय. आता त्याचं जे खोलीकरण जे खाली होतं, जे आपण खांब उभा करतो, त्या खांबाचे खोलीकरण किती होतं हे तुम्ही बघितलं होतं का? की बाबा तुम्ही त्याची पाणी किंवा जरी माणसावर घेतलं, जे बाबा 3 फूट असेल, 4 फूट असेल, त्याची खोली किती होती? नाही, 1.5 फूट होती. 1.5 ते 2 फूट होती. 1.5 ते 2 फूट होती. मग तुम्ही त्यांना सहकार्य किंवा आधी तुम्ही मंजुरी कशी दिली की बाबा तुम्ही? मंजुरी देणार आम्ही इंजिनियर साहेबांनी येऊन बघावं लागतं, चेक करावं लागतं, मंजुरी आहे का नाही. त्यांनी सँक्शन करावं लागतं. फायनल झाल्यानंतर सँक्शन जरी झालं, पाहणी करावी लागते इंजिनियर. असं काही झालेलं मला वाटत नाही. कारण हे इथं बघा की तुम्ही, दिसतंय तुम्हाला काय आहे का तिथं? आहे इथं. म्हणजे ह्याचं मला आमचं म्हणणं काय माहित आहे का, ज्या टायमाला तुमच्या शेतामध्ये जी डीपी बसवा लागली होती, त्या टायमाला तुम्ही काम अडवता तुम्हाला येत होतं ना की बाबा का तुम्ही असं केलं की आता सध्या तुमचं भरणं असो काय असो, ही समजा पाक बंद पडलं ना, आता काम थांबवलं होतं. ते म्हणाले आमची जबाबदारी आहे. आता हे किती दिवस झाले की तुमचं डीपी बंद आहे? 1 महिना झाला. 1 महिना झाला बंद आहे. पडला किती पडून बी महिना झाला. बरोबर आहे. आता तुमची सध्या ह्याची काही नुकसानी वगैरे काय आहे का? हो, आम्हाला कांद्याचं रोप टाकलंय, पाणी नाही भेटत आहे. त्यासाठी काय अजून मोटर एकदा पण सुरू केलं नाही तोपर्यंत डीपी पडलाय. त्यात मीटर नाही आहे का? आता नाही, मीटर नाही. बघा उडून दिसतंय. हे बघा ह्याच्यामध्ये डीपी मध्ये मीटर बी वगैरे काय नाही. तरी ह्या प्रशासनाने ह्या लाईट वीज आहे त्यांनी येऊन इथं खांब उभा केला. ह्या 2 फक्त वायरिंग जोडलेले आहेत, त्याच्या इतर काही नाही. ह्या शेतकऱ्यांनी आता जे रोप टाकले का सर तुम्ही? आता हो, टाकले. रोप टाकले. त्याला पाण्याची देण्याची अडचण खूप आहे. कारण लवकरात लवकर ह्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ह्या प्रशासनाने येऊन वीज जे कर्मचारी आहेत करणारे काम, त्यामध्ये इंजिनियर असेल, समधी असेल, कुणी असेल, ते येऊन लवकर पाहणी करावी आणि लवकरात लवकर ह्यांचा डीपी चालू करून द्यावा. जर तात्काळ जर नाही चालू केला तर ह्याच्यावर डिसिजन कडकमध्ये घेतलं जाईल. त्याचं पाक जे असेल, जे करणारं कोण जे असेल, ते त्यांच्या पुढला मार्ग त्यांना मोकळा. धन्यवाद.